एकाधिकारशाही कशी असू शकते ह्या देशातल्या जनतेने निश्चितपणे अनेक वेळा अनुभवलं। एकाधिकारशाही नसती तर 1991 सालामध्ये जेव्हा नरसिंहरावचं सरकार आलं त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा होऊ शकले असते, परंतु आपल्या घराण्यासहित खेरीज इतर कोणी या देशाचं नेतृत्व करू नये अशी मानसिकता त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाची होती आणि म्हणून या देशामध्ये झालेलं वेगवेगळं राजकारण निश्चितपणे पाहायला मिळू शकतंय। माझ्या शेजारी तृणमूल काँग्रेसचे नेते बसतात, मला आठवतंय 86-87 साली काँग्रेस पक्षाच्या प्लॅनरी सेशनला एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कोलकात्याला मी उपस्थित होतो। त्याच्या 3 दिवस अगोदर ममता बॅनर्जींनी काँग्रेस पक्ष सोडत तृणमूल काँग्रेसची त्या कालावधीमध्ये निर्मिती केली। हे सुद्धा एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी जे मत व्यक्त केलं होतं त्याची ती धारणा त्या कालावधीमध्ये होती। ईव्हीएमच्या मशीन त्या वतीमध्ये बोललं जातं। 2004 सालामध्ये ज्या वेळेला युपीएचं सरकार आलं त्याला ईव्हीएमचं बटन दाबत या देशामध्ये सरकार आलं। 2009 मध्ये सुद्धा ज्याला युपीए 2 झालं त्यावेळेला सुद्धा ईव्हीएमचं मशीन त्या कालावधीमध्ये होतं। सशक्त लोकशाही व्यवस्था काय असू शकते या देशाने निश्चितपणे अनुभवलं आणि पुन्हा 2014 सालामध्ये या देशातल्या सुविधा जनतेने निर्णय घेतला। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार या देशामध्ये आलं आणि गेले 3 सलग निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना देशातल्या जनतेने त्या ठिकाणी भक्कमपणाने साथ दिली। इंदिराजी सुद्धा 3 वेळा पंतप्रधान झाल्या पण त्या सलग झाल्या नाही। नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत सोशल मीडियाचा प्रचंड प्रमाणावरती एका बाजूला वापर त्या ठिकाणी होत असताना मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारला एनडीएच्या सरकारला देशातल्या 140 कोटी जनतेने त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्वाचित केलं। आज ईव्हीएमच्या वतीमध्ये बोललं जातं, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने या ठिकाणी मांडलेले विचार होत आहेत। 2024 मध्ये महाराष्ट्राच्या लोकसभेची निवडणूक झाली त्याला आम्ही एनडीएचे फक्त 17 खासदार निवडून आलो। 31 खासदार त्यावेळेला एमयूचे आले ते महाविकास आघाडीचे। त्यावेळेला ईव्हीएम मध्ये दोष नव्हता, त्याला वोट सरी नव्हती। देशातल्या सशक्त जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या 31 जागा निवडून दिल्या। त्यावेळेला मात्र ईव्हीएम बरोबर होतं आणि 6 महिन्याच्या कालावधीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली। 238 जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या। लगेच ईव्हीएम मध्ये दोष झाला, अशा पैकी अवैध त्या ठिकाणी उठवली गेली। याचा अर्थ या देशातल्या सशक्त लोकशाहीवरती देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनाच्या वरती त्याच्या मताच्या वरती तुमचा विश्वास नाही असं जर का मी म्हटलं तर काही चुकीचं ठरू शकत नाही। स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं योगदान झालं, नेहरूजींनी नेतृत्व केलं, लालबहादूर शास्त्रीजींनी केलं, इंदिराजींनी केलं, राजीवजी गांधींनी केलं, परंतु गेले 2 निवडणुका काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेता निवडण्या इतपत संख्याबळ सुद्धा आणता आला नाही। म्हणून 14 आणि 19 या 2 कालावधीमध्ये या देशामध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता, तो यांच्या कर्तबगारीचं फळ या देशातल्या लोकशाही मानणाऱ्या 140 कोटी जनतेने कशामध्ये दिलं ते काँग्रेस जनांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं। हे सगळे बदल त्या ठिकाणी होत असताना निवडणुकीमधले रिफॉर्म हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी कर्तव्य ठरू शकतंय। आज आपण बोललं जाऊ शकतंय, निवडणूक आयोगाबद्दल बोलतोय, न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये बोलतो, पण ज्या वेळेला आपल्या हातामध्ये सत्ता होती आपल्याला अनुकूल असे निकाल ज्या कालावधीमध्ये मिळत होते त्यावेळेला मात्र आपण ते योग्य असं मानत होता। संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था ज्या पद्धतीने आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत या दृष्टिकोनातून ज्याला वाटचाल करते आहे त्याला रडीचा डाव खेळण्यासाठीच तुम्ही त्या ठिकाणी विरोध करतात अशी स्पष्टपणाची भूमिका माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी मानतोय। होय, एकेकाळी काँग्रेसच्या विचारामध्ये मी वाढलेला कार्यकर्ता, ज्या कालावधीमध्ये जनसंघ होता, भारतीय जनता पक्ष 1984 साली फक्त 2 जागा त्यांना मिळाल्या, त्याला त्यांनी असं म्हटलं नाही की या देशामध्ये काहीतरी वेगळं घडलं। 2 जागांवरती समाधान मानणार भारतीय जनता पक्ष 30 वर्षाच्या वाटचालीच्या नंतर या देशामधला सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष त्या ठिकाणी होऊ शकतो। सिद्धांत विचारसरणीवरती आधारित असलेली देशभक्ती याचं मूल्यमापन करणारी जनता ज्याला या देशामध्ये आहे तो लोकशाहीचा सर्वात मोठा गौरव आहे असं माझ्यासारखा कार्यकर्ता मानतोय। म्हणून डॉक्टर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली घटना, जे दिलेलं संविधान, ज्या संविधानाच्या वतीमध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं पाप काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांनी केलं, त्याला चोख उत्तर या देशातल्या जनतेने दिलेलं आहे। पण निवडणुकीचा रिफॉर्म याचा अर्थ मतदार योग्य पद्धतीने आहेत की नाही, बाह्य शक्ती या ठिकाणी आहेत की नाही याचा विचार करत रिफॉर्म करण्याचा जो विचार आज त्या ठिकाणी केला जातो आहे हे देशाच्या राष्ट्रभक्तीचे एक प्रतीक आहे। वंदे मातरम। धन्यवाद।